नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर एज्युकेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपला पहिला लेक्चर आहे. आज आपण अकाउंट्सबद्दल डिटेलमध्ये पाहणार आहोत. जे विद्यार्थी नुकतेच 10वी पास करून 11वीमध्ये गेलेत त्यांच्यासाठी हा सेशन आहे. ज्यांच्यासाठी अकाउंट्स हा विषय अत्यंत नवीन आहे. बेसिक गोष्टीपासून आपण सुरू करणार आहोत, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला अजिबातच काही अडचण येणार नाही. मग तुम्ही 12वीला जा, ग्रॅज्युएशनला जा, पोस्ट ग्रॅज्युएशनला जा. अकाउंटचं बेसिक जेव्हा तुमचं स्ट्रॉंग असतं है ना, बळकट असतं, तेव्हा तुम्ही कुठलाही मोठ्यातलं मोठा अकाउंट्स एकदम इझिली सॉल्व करू शकता. त्यामुळे बेसिक गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता आपण सगळ्यात आधी सुरू करूया. 11वीचा सिलेबस काय आहे, जेणेकरून आपल्याला पुढे काय शिकायचं आहे याबद्दल थोडंसं ज्ञान येईल. बरोबर, बघा आपल्याला किती चॅप्टर आहेत? आपल्याला आहेत टोटल 7 चॅप्टर्स. करेक्ट, सॉरी 10 चॅप्टर्स आहेत. किती आहेत? 10 चॅप्टर्स आहेत. मी एक एक तुमच्यासमोर सांगतो. पहिला आहे चॅप्टर तुमचा इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. आता बुक किपिंग आणि अकाउंटन्सी असे हे सब्जेक्टचं नाव आहे अकाउंटच्या. ठीक आहे, बुक किपिंग आणि अकाउंटन्सी, त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो पुस्तपालन आणि लेखाकरण. राईट, बघा इंट्रोडक्शन राइट टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. ठीक आहे, हा तुमचा पहिला चॅप्टर आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय करणार आहे? याच्यामध्ये करणार तुम्हाला अकाउंट्स काय असतं, अकाउंटचा अर्थ काय आहे, त्याचे फीचर्स काय, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला कळणार आहे. राईट, म्हणजे बेसिक गोष्ट तुम्हाला इथून सुरू होते पहिल्या चॅप्टरपासून. बरोबर, त्यानंतर आहे तुमचं मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक किपिंग. ठीक आहे, दुसरा जो तुमचा चॅप्टर आहे तो आहे मीनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. ठीक आहे, शॉर्टमध्ये लिहिले मी BK म्हणजे बुक किपिंग. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये आपल्याला काय करणार आहे? याच्यामध्ये डबल एंट्रीचे प्रिन्सिपल्स काय. डबल एंट्री इन द सेन्स आपल्याला अकाउंट्स बनवताना एक असतं सिंगल फॉर्ममध्ये, दुसरं असतो डबल फॉर्ममध्ये. त्याला आपण T फॉर्मॅट असं म्हणतो. इकडे असते तुमची डेबिट साईड, इकडे असते तुमची क्रेडिट साईड. आता याला आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ रेग्युलर पाहावा लागेल. ह्याला म्हणतात डबल एंट्री. ठीक आहे, एक असतं डेबिट, एक असतं क्रेडिट. तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असेल बिझनेसमॅन्सकडून वगैरे. इवन तुमचं बँक पासबुक जेव्हा असतं त्याच्यामध्ये पण डेबिट क्रेडिट लिहिलेलं असतं है ना. तर हे डेबिट क्रेडिट काय आहे हे तुम्हाला कळणार आहे आता. राईट, जेव्हा तुम्ही अकाउंट शिकाल तेव्हा तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल, इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला कंपनीजचे बॅलन्स शीट वाचावे लागतात, कंपनीजचे अकाउंट्स बघावे लागतात. मग ते अकाउंट्स आपल्याला समजणार कसे? तर आपल्याला अगोदर हे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी शिकावं लागतं. ठीक आहे, तर या चॅप्टरमध्ये सेकंड चॅप्टरमध्ये तुम्हाला कळेल की डबल एंट्री सिस्टीम काय असते. ठीक आहे, डेबिट क्रेडिट काय असतं, डेबिटला कुठल्या एंट्री होतात, क्रेडिटला कुठल्या एंट्री होतात. बरोबर, एंट्री इन द सेन्स आपण रेकॉर्ड करतो, म्हणजे एखादा व्यवहार झालेला आहे है ना, मग तो पैशाचा व्यवहार आहे है ना, की उधार व्यवहार आहे. बरोबर, आपण काहीतरी खरेदी केलेला आहे, काहीतरी विक्री केलेला आहे. बरोबर, कोणाला तरी पैसे दिलेले आहेत, कोणाकडून ते पैसे आलेले आहेत. मग यामध्ये पैसे येतात की जातात या सर्व गोष्टी, मग आले तर कुठे लिहायचं, गेले तर कुठे लिहायचं, विक्री केली तर कुठे लिहायचं है ना, आणि खरेदी केली तर कुठे लिहायचं, या सर्व गोष्टी आपल्याला शिकायच्या. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, अकाउंट्स हा जो विषय आहे अत्यंत सोपा विषय आहे. का सोपा आहे? कारण जितक्या एंट्रीज तुम्ही बरोबर करता, जितके अमाऊंट्स तुमचे बरोबर येतात, तितके मार्क्स तुम्हाला मिळतात. समजलं? म्हणजेच यामधून तुम्हाला तुमचे मार्क्स कोणीही चोरून घेणार नाही. कळतंय? तुमचे मार्क्स तुम्हाला एंट्रीचे मिळणार म्हणजे मिळणारच, असा याचा फायदा आहे. बाकी थेरी जे विषय आहेत त्यामध्ये तुम्ही जितकं लिहाल तुमच्या भाषेनुसार, तुमच्या अक्षरानुसार ते
ठरवतं, बरोबर. जस्ट अ सेकंड. हां, हे झालं तुमचं सेकंड चॅप्टर. यामध्ये तुम्हाला काय करणार आहे, ट्रान्झॅक्शन्स कसे असतात, बरोबर, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं आहे, ट्रान्झॅक्शन्सचं ॲनालिसिस आपण कसं करणार आहोत, करेक्ट, ते आपण बघणार आहोत. त्यानंतर आहे तुमचं गोल्डन रूल्स, जे की अकाउंट्स शिकण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. गोल्डन रूल्स काय असतात, 3 गोल्डन रूल असतात. त्याआधी आपल्याला टाईप्स ऑफ अकाउंट्स माहिती पाहिजे. 3 टाईपचे अकाउंट असतात, तिन्हीचा वेगवेगळा रूल आहे. सर्व गोष्टी डिटेलमध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये. एक गोष्ट डोक्यात ठेवा, अकाउंट्स हा विषय बाकी सगळ्या विषयांपेक्षा सगळ्यात सोपा विषय आहे. हे अगोदर डोक्यात ठेवा तुम्ही, त्याशिवाय काहीच जमणार नाही. जर तुम्ही घाबरून बसायला अगोदरच तर विषय तुम्हाला तो अवघडच वाटणार आहे. त्यामुळे एक डोक्यात ठेवा, अकाउंट्स हा विषय सगळ्यात सोपा विषय. ठीक आहे. पुढे आहे तुमचं 3 नंबरचा चॅप्टर. ठीक आहे, जर्नल एंट्रीज. काय आहे, जर्नल एंट्रीज. त्याला आपण जर्नल एंट्रीज म्हणतो. आपण वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स तयार करतो, बरोबर. मग त्या अकाउंट्सचं नाव काय आहे, त्या अकाउंट्सची पद्धत कशी आहे, त्या अकाउंट्समध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे एंट्रीज आपण लिहितो किंवा रेकॉर्ड करतो, त्याला अकाउंटच्या भाषेत म्हणतो आपण रेकॉर्ड करणं. ठीक आहे, हे जर्नल एंट्रीजमधून आपल्याला समजतं. ठीक आहे, ते झालं. त्यानंतर आहे तुमचा 4था चॅप्टर, तो आहे लेजर. कुठला आहे, लेजर. ठीक आहे, लेजर अकाउंट. आता लेजरमध्ये काय असतं, स्टुडंटला याच्यामध्ये कळतं, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कळतं की बुक्स है ना, ओरिजिनल जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये एंट्री कशी केली जाते, जर्नलवरून आपण लेजरवरती कसं कन्वर्ट करतो, जर्नलची एंट्रीज झाल्यानंतर ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याला लेजरमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे, बरोबर. आपण जर्नलमध्ये काय करतो, डेबिटला काय आलेलं आहे, क्रेडिटला काय आलेलं आपल्याला समजतं. ठीक आहे, एंट्रीज काय ते आपल्याला कळतं. याच्यावरून आपल्याला लेजरचे अकाउंट्स बनवायचे. प्रॉपर जे अकाउंटिंग होतं डबल एंट्रीवाला ते लेजरमध्ये होतं. आलं लक्षात. त्याच्या पुढे आहे सबसिडरी बुक्स. ठीक आहे, तुमचा 5वा चॅप्टर. राईट. आता या सबसिडरी बुक्समध्ये ॲक्च्युली मुलांना कळतं, ॲक्च्युली तुम्हाला कळतं की एंट्रीज आपण कशा कुठल्या अकाउंटमध्ये कधी करायचे हे आपल्याला कळतं, राईट. त्यानंतर विद्यार्थ्यांना कळतं की कॅश आणि क्रेडिटचा फरक काय, कॅशचे एंट्रीज कसे करायचे, क्रेडिटचे एंट्रीज कसे करायचे. आता कॅश आणि क्रेडिट म्हणजे काय, रोख ट्रान्झॅक्शन, उधार ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, रोख म्हणजे तुमचं कॅशचं ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट म्हणजे तुमचं बरोबर, कॅश म्हणजे तुमचं रोखचं ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट म्हणजे तुमचं उधारीचं ट्रान्झॅक्शन. मग त्याच्या एंट्रीज कशा पास होतात, बरोबर, हे आपल्याला याच्यातून कळणार आहे. त्याच्यानंतर आहे आपला 6वा, ठीक आहे, जो की खूप महत्त्वाचा आहे. बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट. राईट, बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये आपल्याला जे बँकेचे डॉक्युमेंट्स असतात, बरोबर, बँक डॉक्युमेंट्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात, बँक रिसिट कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात, बँकेमध्ये कसे ट्रान्झॅक्शन्स होतात, बरोबर, ह्या सर्व गोष्टी आपल्याला कळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर कॅशबुक आणि पासबुक याच्यामध्ये काय फरक आहे हे आपल्याला या चॅप्टरमध्ये कळणार आहे, राईट. त्यानंतर आपल्याला हे स्टेटमेंट जे आहे बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट कसं तयार करायचं आहे, यामध्ये कुठले कंपोनंट्स आहेत, यामध्ये कुठले कुठले प्रकार येतात, प्रकार इन द सेन्स या बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंटमध्ये कुठले कुठले घटक येणार आहेत हे आपल्याला याच्यामध्ये कळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे 7th चॅप्टर, तो म्हणजे डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन जो आहे हा जो चॅप्टर आहे हा तुम्हाला इथून जो सुरू होईल तो शेवटपर्यंत मिळेल, तुम्हाला शेवटपर्यंत राहणार आहे. शेवटपर्यंत इन द सेन्स काय, तुमचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही कराल तर तिथे पण तुम्हाला हा कामाला येणार आहे. कुठला, डेप्रिसिएशन. त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो घसारा.
काय म्हणतो, घसारा म्हणतो. घसारा का म्हणतो याला आपण, कारण बघा काही ॲसेट्स असतात, संपत्ती असते, संपत्ती ज्या किमतीला आपण घेतलेली आहे ते काही वर्षानंतर त्याची किंमत एक्झॅक्टली सेम असते का, तीच असते का, तीच नसते, ती थोडी थोडी कमी होत जाते. मग ती कमी झालेली रक्कम म्हणजे तुमचं डेप्रिसिएशन, त्याला आपण घसारा म्हणतो. त्याला पण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पुढे आहे तुमचं रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स. रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स, काय चुका केलेल्या आहेत एंट्रीमध्ये, कुठे कुठे चुका झालेल्या आहेत, त्याचं कसं दुरुस्ती करायचं आहे, त्याला कसं सुधारायचं आहे, है ना. कारण एवढ्या साऱ्या एंट्री करताना एक ना एक तरी चूकमध्ये उद्भवतेच किंवा आढळतेच. मग ती कशी शोधायची आणि त्याला कसं रिपेअर करायचं हे आपल्याला याच्यामधून कळणार आहे. ठीक आहे, अलग लक्षात. मग कुठल्या कुठल्या प्रकारचे एरर्स असतात, कुठल्या कुठल्या टाईपचे एरर असतात, बरोबर ना. मग त्याचे एक्झाम्पल घेऊन आपण शिकणार आहोत की हे एरर्सला आपण सॉल्व कसं करायचं आहे, है ना. सॉल्व करायच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे की कुठल्या कुठल्या टाईपचे एरर असतात, मग तेव्हाच आपण त्याचं सोल्युशन काढू शकतो, है ना. पुढे आहे 9वा चॅप्टर, महत्त्वाचा चॅप्टर आहे जो की तुम्हाला पुढे 12वी मध्ये पण हेल्प करणार आहे. ठीक आहे. फायनल अकाउंट्स ऑफ अ प्रोप्रायटरी कन्सर्न. ठीक आहे. आता फायनल अकाउंट्स, आता एकदा आपल्याला कळलं, जस्ट अ सेकंड, आपल्याला एकदा कळालं की आपण एंट्रीज कुठल्या कुठल्या करणार आहोत, कॅश एंट्री काय, क्रेडिट एंट्री काय, कुठल्या एंट्री कुठे केल्या जातात, बरोबर. घसारा काढायचा आहे, बँक रिकन्सिलिएशन, सगळ्या आपल्याला गोष्टी कळाल्या. एकदा का आपल्याला कळालं, बरोबर, की लेजर अकाउंट कसं बनवायचं, जर्नल कसं बनवायचं आहे, त्यानंतर त्याचे जे अमाऊंट उरलेले असतात त्याच्यावरून आपण बनवतो फायनल अकाउंट्स. करेक्ट. आणि फायनल अकाउंटच हे काय आहे की हे दर्शवतं तुम्हाला प्रॉफिट कसा झालेला आहे, लॉस किती झाला आहे, ग्रॉस प्रॉफिट, नेट प्रॉफिट तुम्हाला कळतो, तुमचे ॲसेट, तुमची लायबिलिटी किती आहे हे कळतं आपल्याला. एखादी कंपनी असेल, त्याला त्याचे प्रॉफिट काढायचं असेल, त्याला त्याचं लॉस काढायचा असेल, त्याला त्याचे ॲसेट्स बघायचे असतील, त्याला सर्व गोष्टी पूर्ण थ्रू आउट इयर, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स, पूर्ण थ्रू आउट इयर, पूर्ण वर्षभर त्यांनी त्याच्या बिझनेसमध्ये काय काय केलेलं आहे हे पाहायचं असेल तर हे फायनल अकाउंट्स खूप महत्त्वाचं आहे. मग फायनल अकाउंट्स आपल्याला शिकायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे आपला महत्त्वाचा चॅप्टर, सिंगल एंट्री सिस्टीम. ठीक आहे. सिंगल एंट्री सिस्टीम सुद्धा महत्त्वाची आहे, बरोबर. यामध्ये सिंगल एंट्री सिस्टीमचं काय इम्पॉर्टन्स आहे, त्याचा अर्थ काय हे आपल्याला बघायचं आहे. त्यासोबत सिंगल एंट्री आणि डबल एंट्रीमध्ये काय फरक आहे हे आपल्याला बघायचं आहे, बरोबर. ओपनिंग स्टेटमेंट, क्लोजिंग स्टेटमेंट काय असतं म्हणजे हे शिकताना आपण शिकणार असो, बट बेसिक मी तुम्हाला सांगतो की या सर्व गोष्टी आपल्याला 11वीला जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे. ठीक आहे. सो हे सर्व चॅप्टर आपण थ्रू आउट द इयर शिकणार आहोत, ज्यामध्ये पूर्ण बेसिक आपलं कव्हर होऊन जाईल. आलं लक्षात. सो पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका, त्यामध्ये आपला जो पहिला चॅप्टर आहे तो आपण कव्हर करणार आहोत, तो म्हणजे आपला इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुमचे मित्र पण 11वीला आहेतच, है ना, तर त्यांना सुद्धा शेअर करा. जे 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लवकरच व्हिडिओ सुरू होतील. धन्यवाद.